एकमेव सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी पुन्हा एक वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. देव आज पुन्हा एक वर त्याचं अभिवचन पूर्ण करणार आहे आणि ते अभिवचन म्हणजे ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये एकत्रित होत आहेत त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे असं आपल्याला परमेश्वराचं वचन सांगतं. पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आणि मला खूप आनंद होत आहे की आपण प्रत्येक आठवडी या ठिकाणी जबाबदारपणाने हे चित्र पूर्ण करता आणि जेवढ्या वेळेस तुम्ही हे चित्र पूर्ण कराल तेवढं तुम्हाला ते चित्र व्यवस्थित आयुष्यभर आठवेल. म्हणून हा जो आपल्याकडं कार्यक्रम असतो दररोज म्हणण्यापेक्षा दर आठवडी, तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेत आहात म्हणून देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. जे तत्व आपण शिकत आहोत त्या तत्वाचं नाव काय सिस्टर तुम्ही सांगा. कशाविषयी शिकत आहोत? बरं ठीक आहे, सेवा बरोबर शब्द आहे, ख्रिस्त बरोबर शब्द आहे. पुढचं स्वर्गीय राज्यामध्ये ख्रिस्ताची सेवा. ठीक आहे. येशू ख्रिस्तानं जशी सेवा या भूतलावरती केली तशीच सेवा तो स्वर्गाच्या राज्यामध्ये कोणती करत आहे त्याच्याविषयी आपण शिकत आहोत. गुडघे टेकू प्रार्थना करू. जगातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आज या सायंकाळच्या समय पुन्हा एक वर आम्ही तुमच्या चरणी आलेलो आहोत. याच्यासाठी तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस जो आम्हाला मिळतो याची आम्ही कदर करावी, किंमत जाणावी, आम्ही त्याची जाण ठेवावी, जेणेकरून जी संधी तुम्ही आम्हाला देव करता त्याचं आम्ही सोनं करावं आणि त्याच्याद्वारे आम्हालाच आशीर्वाद मिळणार आहे, आम्हालाच त्याचा फायदा होणार आहे आणि सार्वकालिक जीवन मिळणार आहे हे आम्ही जाणून असावं. विनंती करत आहोत की आजचं वचन जे आहे ते वचन आम्ही आत्मसात करावं. याच्यासाठी आम्हाला अंतःकरण जे आहे ते शुद्ध हवंय. म्हणून आमच्या अंतःकरणाची पडताळणी करा. पाप, अपराध, चुका ज्या काय आम्ही केलेल्या आहेत ते त्या अंतःकरणातून काढून टाका. आम्हाला शुद्ध अंतःकरण गरजेचं आहे आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये तुमचं शुद्ध आणि पवित्र वचन उतरू दे, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येईल. आम्ही आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. पवित्र आत्म्यानं पूर्णपणे आमच्यावरती नियंत्रण ठेवावं म्हणून आम्ही आज स्वतःला तुमच्या हवाले करत आहोत. इथून पुढची वेळ आणि आजचा अभ्यासक्रम तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. देवाचा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहेत हे आपण स्तोत्र संहिता 77 अध्याय 13 वचनामध्ये शिकलो. तर देवाचा मार्ग जो आहे तो मार्ग कोणता आहे याच्यासाठी आपल्याला पवित्र स्थान शिकावं लागेल. मग आपण लेवियाच्या पुस्तकाकडे गेलो. लेवियाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण दररोजची जी सेवा आहे, दैनंदिन सेवा जी आहे त्याच्याविषयी शिकलो. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की पापी जर पाप करत असेल तर त्यानं एक कोकरू घ्यायचं आणि ते दर्शन मंडपाच्या ठिकाणी आणायचं, त्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवायची, पापाची कबुली केली की त्याचं पाप कोकऱ्याकडे गेलं. मग याजक जो असतो ते कोकऱ्याला वधतो आणि त्याचं रक्त घेऊन तो याजक आतमध्ये म्हणजे पवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो. म्हणजे पाप आता त्या कोकऱ्याकडून रक्तातून याजकाकडे आलेला आहे. याजकाकडून ते रक्त जे आहे त्याच्यावरती शिंपडलं जातं. म्हणजे पाप जे आहे ते स्थलांतर केलं जातं कुठं? पवित्र स्थानामध्ये. म्हणजे पापी आणि पाप आता वेगळे झालेले आहेत. मग तो याजक परत येतो आणि एक महत्वाचं वाक्य पाप्याला सांगतो, ते काय? जा परत पाप करू नको. मग तो व्यक्ती, तो पापी धर्मी होतो, कारण की पापाची क्षमा झालेली आहे त्या ठिकाणी. पण हा याजक म्हणतो त्या ठिकाणी की बाबा जरी पापाची क्षमा झाली असली तरी देखील तो पूर्णपणे दोषहीन झालेला नाहीस, कारण की अजून देखील पाप ह्या पडद्यावरती आहे. जोपर्यंत ह्या पडद्यावरून पाप जात नाही तोपर्यंत तुझी पूर्णपणे दोषमुक्तता होत नाही. म्हणून त्याला संधी दिली जाते की बाबा तू जगून दाखव, तुला पवित्र आयुष्य जे ख्रिस्तानं दिलेलं आहे
हे कोकरू ख्रिस्त दर्शवतं. त्या कोकऱ्याच्या द्वारे तुला जे जीवदान मिळालेलं आहे, जे पवित्र आयुष्य मिळालेलं आहे, ते पवित्र आयुष्य जगून दाखव. म्हणून कुठपर्यंत त्याला वेळ असते? किती वेळ असते त्याला? 7 महिने 10 दिवस. 7 महिने 10 दिवसापर्यंत त्यानं स्वतःला शुद्ध ठेवायचं. जी शुद्धता त्याला मिळालेली आहे ती त्यानं जपून ठेवायची. सनातन धार्मिकता उदयास आणावी, म्हणजे थोडक्यात त्यानं सनातन धार्मिकता बाळगायची. मग 7वा महिना 10वा दिवस आला की मग या ठिकाणी हा याजक जो आहे, महायाजक, तो परम पवित्र स्थान म्हणजे पडद्याच्या पलीकडे जात असे. त्या ठिकाणी न्याय निवाडा होत असे की कोणता व्यक्ती परत जाऊन पाप केलेला आहे आणि कोणत्या व्यक्तीनं परत जाऊन पाप केलेलं नाही. तर ते करत असताना 7वा महिना 10व्या दिवशी 2 बकरे घ्यायचे आहेत याजकाने आणि त्या दोन्ही बकऱ्यांवरती चिठ्ठ्या टाकायच्या. एक बकरू किंवा एक बकरा देवासाठी, दुसरा बकरा सैतानासाठी किंवा अजाजेल. जो बकरा देवाचा आहे तो वधायचा, त्याचं रक्त घ्यायचं आणि ते रक्त कुठं शिंपडायचं? म्हणजे जे ह्या ठिकाणी कोश आहे त्या कोशावरती रक्त शिंपडायचं आणि त्या ठिकाणी देव ह्या आसनाच्या वरती म्हणजे 10 आज्ञेच्या वरती असं झाकण असायचं. झाकणाच्या वरती आणि 2 करूब आहेत ना स्वरदूत, त्यांच्यामध्ये देव या याजकासंती बोलायचा. काय सांगायचा? कोणत्या व्यक्तीनं जाऊन परत पाप केलेलं आहे आणि कोणत्या व्यक्तीनं परत जाऊन पाप केलेलं नाही हे याजकाला सांगायचं. कोण? देव. कारण की याजक मनुष्य आहे, त्याला माहित नसे की कोणी जाऊन परत पाप केले आणि कोणी पवित्र आयुष्य जगलं. मग देव सांगायचा त्यांना की अमुक हा व्यक्ती ह्यानं परत जाऊन पाप केले. पाप केलं म्हटल्यानंतर काय व्हायचं? हा याजक ते पाप घ्यायचं, म्हणजे थोडक्यात पाप जे आहे ते परत याजकाकडे, याजकाकडून बकऱ्याकडे, बकऱ्याकडून परत पाप्याकडे ते पाप परत जात असे. त्याचा परिणाम काय होत असे? मग पाप जर त्या पाप्यावरती परत गेलं तर काय व्हायचं? मग त्याचा परिणाम काय व्हायचा? जुन्या करारातल्या गोष्टी आहेत. म्हणजे काय? म्हणजे त्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जायचं. इस्रायल लोक जे होते त्यांच्यातून त्यांना बाहेर काढलं. माहित नाही तो शब्द बरोबर असेल पण त्याला वेगळं केलं जायचं. बरं, ठीक आहे. पण ज्या लोकांनी पाप जाऊन परत केलेलं नाही त्या लोकांचा पाप हा याजक घ्यायचा आणि जे कोकरू सैतानाचा आहे, जिवंत आहे, त्या कोकऱ्यावरती पापाची सगळी कबुली करायची. कोण? महायाजक. म्हणजे आता ज्या लोकांनी पवित्र आयुष्य जगलेले आहे त्यांचं सर्वांचं पाप कोणावरती? सैतानावरती. सैतानावरती. आणि त्या कोकऱ्याला एका धष्टपुष्ट माणसाच्या कर्वे अशा ठिकाणी सोडलं जायचं ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही. अशा प्रकारे पूर्ण वर्षाची जी सेवा आहे ते पूर्ण चालत राहायची. किती वर्ष माहिती आहे का? जवळपास सांगतो तुम्हाला. तर आता याच्याविषयी शिकायचं तर आपल्याला माहित पाहिजे की हे आपण का शिकत आहोत. म्हणून आपण दानिएलच्या पुस्तकाकडे गेलो. कुठे गेलं? दानिएलच्या पुस्तकाकडे गेलो. दानिएलच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय आपण शिकलो. कारण की सुरुवात जी आहे ह्याची जवळपास हे शिकायचं तर हे पुस्तक पण शिकलं पाहिजे. मग दानिएल 2 मध्ये आपण 1, 2, 3, 4 राज्य आपण शिकलो. दानिएलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एकच असं राज्य आहे ज्याचे 2 भाग आहेत. कोणतं राज्य? बर. आणखीन एक राज्य ज्याचे 2 भाग आहेत. रोम. रोम. एक आहे मेदी पार्शियन, दुसरा आहे रोम. रोमच्या पहिल्या भागाचं नाव विधर्मी रोम किंवा मूर्तीपूजक रोम. रोमच्या 2ऱ्या भागाचं नाव पेपसी किंवा रोमन कॅथलिक. ठीक आहे. तर तोच संदर्भ आपण दानिएल 7 मध्ये पाहिला. तोच संदर्भ आपण दानिएल 8 मध्ये पाहिला. ठीक आहे. मग त्याच्यावरून आपण निवडून शोधून काढलं की हे लहानसं शिंग जे आहे किंवा ज्या 4 दिशा आहेत त्या 4 दिशेतून जे लहान शिंग 8व्या अध्यायामध्ये येतं ते लहानसं शिंग रोमन कॅथलिक किंवा पोपला दर्शवतं. मग ते लहानसं शिंग दाखवत असतानाच देव दानिएलाला म्हणतो की आता पवित्र स्थानाकडे लक्ष दे. का? न्याय सभा भरली, पुस्तके उघडण्यात आली आणि न्याय करायला सुरुवात झाली.
म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस रोमन कॅथलिक किंवा पोप ची सत्ता स्थापित होते त्यावेळेस या जगामध्ये न्याय निवाड्याची सुरुवात होते किंवा न्याय निवाडा होत असताना ते राज्य काय करतं याच्याविषयी आपल्याला शिकायचं. बर, त्याच्यासाठी आपण दानियल 8वा अध्याय आणि 14व्या वचनाकडे गेलो. त्या ठिकाणी लिहिले 2300 वर्ष आणि काय होईल, पवित्र स्थान शुद्ध होईल. 2300 दिवस किंवा वर्ष. आता सगळी बेरीज मी परत करणार नाही, सर्व बेरीज तुम्हाला माहित आहे. आणि मग पवित्र स्थान शुद्ध होईल. बरोबर. तर आता त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात कुठं पाहायला मिळते 2300 दिवसाची? दानियल 9:24. 24 पासून सुरुवात होते. तिथं लिहिलंय की 70 आठवडे देण्यात आले. 70 आठवडे म्हणजे किती वर्ष? 490 वर्ष. 2300 पैकी 490 वर्ष दानियेलाने त्याच्या लोकांना देण्यात आले. कशासाठी? पश्चाताप करायचा, पाप बंद करायचं, सनातन धार्मिकता आणली पाहिजे. सनातन म्हणजे काय? कायमस्वरूपीची धार्मिकता, म्हणजे त्यांनी परत जाऊन पाप करायचं नाही. मला सांगा, एखादी सवय सुटायला किती वेळ लागतो? 21 दिवस. कोणती सवय सुटायला 21 दिवस लागतात? बर, व्यायाम करत नसेल मनुष्य, त्याला जर चांगली सवय लागली पाहिजे तर कमीत कमी 21 दिवस लागतात. आणखी कोणती सवय? मद्यपान करत असेल तर काही महिने पण लागू शकतात. बरोबर ना? जसं मला सांगण्यात आलं तसं. वर्ष पण लागतात. बर, काही वर्ष पण लागतात. बर, आणखी काय आहेत तुम्हाला? म्हणजे कोण माहित आहे असं की एका क्षणात? बर, नाही, सवय नसेल तुम्हाला, सवय नसेल म्हणून. आवडीचं जेवण नाही, आवडीचं जेवण म्हणजे ते देवाच्या दृष्टिकोनातून चुकीचं होतं म्हणून ते सोडावं लागलं. व्हेज नॉनव्हेज, मांसाहार देवाच्या वचनानुसार चुकीचं आहे, शाकाहार भोजन देवाच्या वचनानुसार चांगलं आहे. तर त्यांना लवकरात लवकर किती दिवस लागले? एका दिवसात सोड. मी एक उदाहरण पण सांगितलं तुम्हाला की एक व्यक्ती 40 वर्ष धूम्रपान म्हणजे सिगरेट ओढायचा. तर त्याने एक वेळेस ठरवलं की धूम्रपान मी बंद करणार. सिगरेट टाकली त्यावेळेस पासून त्याने धूम्रपान केलं नाही. असे पण लोक आहेत. तर देवाने सांगितलं 490 दिवस वर्ष पुरेसे आहेत. मग आता हे 70 आठवडे म्हणजे 490 वर्ष कशासाठी? पवित्रता, देवाच्या लोकांमध्ये पवित्रता यावी म्हणून देवाच्या लोकांना संधी देण्यात आली. पहिला भाग देवाच्या लोकांसाठी. का? सत्य त्यांना माहित आहे जास्त. अशातला भाग नाही की देवानं दुसऱ्यांना संधी दिली नाही, दिली, पण 490 वर्ष जे आहेत ते देवाच्या लोकांसाठी आहे. मग त्याची सुरुवात झाली कुठं? आपण वाचलं एज्राच्या पुस्तकामध्ये की हुकूम ज्यावेळेस निघतो, कशाचा? यरुशलेम बांधण्याचा हुकूम ज्यावेळेस निघतो त्यावेळेस 2300 वर्ष 2300 दिवसाची सुरुवात होते. तर हुकूम कोणी कोणी काढला? आणखी कोण? दारावेश, कोरेश आणि अर्थशास्त्र. बर, ठीक आहे. कुठं वाचलं हे? एज्रामध्ये कुठं? 14 वचन. बरोबर का? मग तिथं लिहिलंय कोरेश, दार्यावेश आणि अर्थशास्त्र. बरोबर. पण ह्या तिघांनी जर काढलं तर कोणता फरमान? ह्याचा का ह्याचा? शेवटचा फरमान. का? कारण की शेवटचा फरमान जो आहे तो परिपूर्ण आहे म्हणून तो फरमान आपण पाहतो. कारण की त्याच्या अगोदरचे जर फरमान घेतले तर तारीख इथं बदलणार. इथं तारीख आपण काय पकडली? 457 काय? इसवी सन. बरोबर. ख्रिस्तपूर्व, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरची गोष्ट, ख्रिस्तपूर्व. बरोबर. तर 457 मध्ये अर्थशस्त्र
ह्या राजानं काढलेला हुकूम. त्याच्या अगोदर फक्त हुकूम निघाले, पण ते हुकूम आपण पकडत नाही, कारण की ते परिपूर्ण असे हुकूम नव्हते. त्या हुकुमावरती अंमलबजावणी जशी झाली पाहिजे तशी झालेली नाही. तर आता इथून 457 पासून आपल्याला 490 मोजायचे. पाठीमागे जायचं का मग पुढे जायचं? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच्या गोष्टी चालल्यात, बरोबर? म्हटल्यानंतर आपल्याला पुढे गेलं पाहिजे की इथून 490 मोजायचं. आता इथून 490 मोजा आणि तारीख मला सांगा. बर, याच्यासाठी आपल्याला थोडं आणखी गणित शिकावं लागेल. 33 शिकूया. देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत, दानिएलचा 9वा अध्याय 24 वाचूया. लक्षात येते का? परत एकदा दानिएल 9:24 परत एकदा. दानिएल 9:24. बर, हा. बर. अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकता, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे, परम पवित्र त्याला अभिषेक करावा. हे घडून येण्यासाठी तुझे व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. 70 सप्तके ठरलेले आहेत, बरोबर. पण ते आता 70 सप्तक्यामध्ये पण विभाजन केलेलं आहे. ते विभाजन कसं केलेलं आहे? 25वा वचन. हे करून येऊ दे व समजून घे की यरूशलेमचे जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत. काय शब्द आलेला आहे? तो येईपर्यंत. सुरुवात कुठं झाली? पासून. काय लिहिलंय? हे कळून येऊ दे व समजून घे की यरूशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून. पासून म्हणजे सुरुवात. कधी आज्ञा निघाली? 457 पासून. मग नंतर काय शब्द आलाय? पर्यंत. कुठपर्यंत? अभिषिक्त अधिपती असा जो येईपर्यंत. बरोबर. काय होणार आहे तोपर्यंत? येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके. 7 अधिक 62 किती झाले? जेकब 7 + 62. 62 + 7. 62 + 7. 69. बरोबर. 62 अधिक 7 69. बरोबर. आता जरा लक्ष द्या, इथं काय लिहिलंय? यरूशलेमचा जीर्णोद्धार झाल्यापासून म्हणजे आज्ञा निघाल्यापासून म्हणजे 457 पासून कुठपर्यंत? अभिषिक्त अधिपती. अधिपती हा शब्द आपण कोणासाठी वापरला? ख्रिस्तासाठी. अभिषिक्त म्हणजे काय? हा, मराठीत काय अभिषिक्त म्हणजे काय? निवडलेला. बरं, आणखी काय? आशीर्वादित. बरं, आणखी काय? अभिषेक म्हणजे हा, बरोबर. अभिषेक म्हणजे काय? बरं, आणखी काय? पवित्र आत्म्याने प्रेरित. बरोबर आहे, बरोबर आहे. अभिषेक केलं जायचं राजांचे. हा, बरं, आणखी काय? अभिषेक म्हणजे आणखी काय? जवळचा शब्द आणखी काय? हा, निवडलेले सांगितलं त्यांनी. देवाच्या सेवेसाठी वेगळा केला अभिषेक. ठीक आहे. आता इथं लिहिलंय अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत. म्हणजे येशू ख्रिस्त येणार, पण तो कसा येणार? अभिषिक्त म्हणून येणार. आता जरा लक्ष द्या. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या भूतलावरती झाला, पण येशू ख्रिस्त जोपर्यंत अभिषिक्त होत नाही तोपर्यंतची ही गोष्ट आहे. जन्माच्याच वेळेस येशू ख्रिस्त जरी ह्या भूतलावरती खूप काही गोष्टी घेऊन आला असला, देवाच्या सेवेसाठी आला असला, तरी देखील देवाचं वचन म्हणतं की त्याला अभिषिक्त होणं गरजेचं आहे. त्याला अभिषिक्त होणं गरजेचं आहे. तर त्याला अभिषिक्त कसं करण्यात आलं? येशू ख्रिस्त अभिषिक्त कसा झाला?
हे पाहणं फार गरजेचं आहे. बोलायला कळालं का? येशू ख्रिस्त या भूतलावरती आला, पण तो अभिषिक्त ज्यावेळेस झाला त्यावेळेसची घटना ह्या ठिकाणी नमूद करायची. तो भूतलावरती कधी आला याच्याविषयी नाही, त्याचा जन्म कधी झाला याच्याविषयी नाही, पण तो अभिषिक्त कधी झाला ते ह्या ठिकाणी लिहिलंय. काय लिहिलंय इथं शब्द? असं लिहिलंय का की आज्ञा झाल्यापासून येशू ख्रिस्त येईपर्यंत? नाही. काय लिहिलंय इथं? अभिषिक्त अधिपती. म्हणून आपण येशू ख्रिस्त अभिषेक कधी झाला याच्याविषयी शोधून काढणं गरजेचं आहे. इथं लिहिलंय अभिषिक्त अधिपती असा जो येईपर्यंत किती दिवस होणार आहेत? 7 सप्तके व 62 सप्तके. 7 अधिक 62 म्हणजे 69 सप्तके झाले की मग येशू ख्रिस्त अभिषिक्त होणार आहे. किती जणांना कळालं नाही? प्रामाणिकपणे सांगा. परत सांगतो, नाही कळालं परत. पासून म्हणजे सुरुवात, 2300 वर्ष किंवा दिवसाची सुरुवात 457. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 457 ख्रिस्तपूर्व ती सुरुवात आहे. कशाची सुरुवात आहे? 2300 वर्ष. आणखी कशाची सुरुवात आहे? 70 आठवडे. 70 आठवडे असू देत जे देवाच्या लोकांना दिलेले आहेत, किंवा 2300 दिवस असू देत, त्या दोन्हीची सुरुवात एकच आहे. जरा लक्ष द्या. 2300 वर्षापैकी 70 आठवडे म्हणजे 490 वर्ष देवाच्या लोकांना दिलेले. 2300 वर्षातूनच 490 वर्ष देवाच्या लोकांना दिलेले आहेत. कशासाठी? पवित्रता आणायची, पाप बंद करायचं, पूर्णपणे पाप बंद करायचं. बरोबर. पण ते 70 आठवडे जे आहेत ना, त्या 70 आठवड्यामध्ये 69 आठवड्यामध्ये काय होणार आहे ते आपण बघत आहोत. परत एकदा, 70 आठवडे म्हणजे 490 वर्ष, कारण की एका आठवड्यामध्ये 7 दिवस, 70 आठवड्यामध्ये 490 दिवस, 490 वर्ष. आता 70 आठवड्याची मोजमापणी आपण करूया. 70 आठवडे जे आहेत त्याच्यामध्ये देवाचं वचन म्हणतं की 69 आठवडे झाले की येशू ख्रिस्त काय होणार आहे? अभिषिक्त होणार आहे. काय लिहिले ते शब्द? पर्यंत. म्हणजे आज्ञा निघाल्यापासून येशू ख्रिस्त अभिषिक्त होईपर्यंत 69 आठवडे पूर्ण होणार आहे. आज्ञा निघाल्यापासून यरुशलेम जाऊन परत तुम्ही बांधा, तिथून आज्ञा निघाल्यापासून येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती जन्म घेऊन त्याच्यानंतर तो अभिषिक्त होईपर्यंत किती दिवस जाणार आहेत? किती आठवडे जाणार आहेत? 69 आठवडे जाणार आहेत. राहिले किती आठवडे मग? 1 आठवडा राहिला. बोलायला कळालं का? परत एकदा सांगू? परत एकदा सांगू. गोंधळ करून घेऊ नका की हे 70 आठवडे कोणासाठी आणि 69 आठवडे कोणासाठी. हे पूर्णच्या पूर्ण 69 आठवडे असू दे, 70 आठवडे असू दे, 60 आठवडे असू दे, सगळेच्या सगळे 70 आठवडे कोणासाठी? देवाच्या लोकांसाठी. त्यांनी पवित्रता आणायची. तेवढ्या वेळ तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वेळ देण्यात येणार नाही. त्या काळामध्ये 70 आठवडे म्हणजे 490 वर्ष. बरोबर. आता ते 490 वर्ष जे आहेत त्याची बेरीज मी तुम्हाला सांगत आहे. 70 आठवडे म्हणजे 490 वर्ष. बरोबर. आता 69 आठवडे म्हणजे किती वर्ष? कोण गणित करेल? 69 आठवडे म्हणजे किती? बरोबर का? साध आहे. एक आठवडा काढून टाकायचा, 7 दिवस कमी करायचे. 490 मधून 7 गेले, राहिले किती? 483. 69 आठवडे म्हणजे 483 दिवस म्हणजे 483 वर्ष. आता जरा लक्ष द्या. सुरुवात कुठं आहे? 457. मग तुम्ही 10 आठवडे मोजा. 20, 30, 40, 50, 60, 70. सुरुवात इथंच आहे. इथून तुम्ही 69 आठवडे निवडले किंवा मोजले तर किती वर्ष होतात? 483. आता इथून तुम्हाला 483 वर्ष मोजायचे. पण जरा लक्ष द्या,
483 जास्त मोठं का 457 मोठं? 483 मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या काय करायची? वजा करायची. राहिले किती? वेगवेगळे शब्द यायला सांगा किती होते? 26 बरोबर का? कुठं वेगळे दुसरं काय उत्तर आलं का? 483 मधून 457 घालवली, राहिले किती? बरोबर 26. जरा लक्ष द्या. आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच्या गोष्टी करत आहोत. बरोबर, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच्या गोष्टी करत आहोत. तर आपण पुढं जर मोजायचं 69 70 आठवडे, तर आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळ 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 जात आहोत. एवढं कळालं का सांगा? इकडं जसं जाईल तसं येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या लांब 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 लांब, पण इकडं जसं 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 जवळ येईल तर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळ येत आहोत. जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. मी तुम्हाला बाबेलची कारकिर्दीची तारीख दिली होती, आठवतंय का? बघा, बाबेलचं राज्य कोणत्या कारकिर्दीमध्ये होतं ते वर्ष मी तुम्हाला दिलं होतं, आठवतंय का? बघा, आहे का नोट्स? बरोबर आठवते का? 606 ते आठवतं का नाही आठवत? नाही आठवत? सांगितलं होतं बरोबर का? तर आता मला सांगा, 606 ते 538 ह्या काळामध्ये बाबेलचं राज्य होतं. कोणतं? हे राज्य. बरोबर, हे राज्य होतं बाबेलचं 606 ते 538. पण त्याच्यानंतर कोणतं राज्य आलं बाबेल नंतर? मेदी पारशीचं. मेदी पारशीचं राज्य तुम्हाला आठवतं का? ह्या काळामध्ये मेदी पारशीचं राज्य. मग मला सांगा, इकडून इकडे गेलोय आपण, बरोबर? बाबेलची कारकीर्द केवढे वर्ष बाबेलचं राज्य राहिलं? 606 ते 538. म्हणजे मोठ्या संख्येकडून कमी संख्येकडे चाललोय, लहान संख्येकडे चाललोय. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण येशू ख्रिस्ताचा जन्म जो इथं आहे त्या येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे चाललोय. येशू ख्रिस्ताचा जन्म रोमच्या काळामध्ये झाला, त्यावेळेस रोमची सत्ता होती, याच्याविषयी शिकलो. मग बाबेल कडून मेदी पारशी, मेदी पासून ग्रीस आणि ग्रीस कडून रोम. म्हणून आपण काय करत आहोत? 600 कडून 500, 500 कडून 400, 400 कडून 300, 300 कडून 200, 100 असं करत करत आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळ 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 जातात. 600 पासून आणखीन जास्त जवळ 500, आणखीन जवळ 300, आणखीन जवळ 200, असं आपण लांबून जवळ जात आहोत. कोणाच्या? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या. आता मला सांगा, हुकूम ज्यावेळेस निघाला यरुशलेम नवीन बांधण्याचा, कुणी काढला हुकूम? कोणत्या राज्याचा राजा? कोणत्या राज्याचा राजा? अहो, अर्थशास्त्र, कोणत्या राज्याचा राजा? खूप प्रश्न विचारले तुम्ही मला एस्तर राणी विषयी. मेदी पारशी. मग मला सांगा, हुकूम कधी काढला? डोकं लढवायचं. 457. मला सांगा, ही संख्या ह्या दोन्हीच्या मध्ये येते का ह्या दोन्हीच्या मध्ये? म्हणजे आपलं जी बेरीज आहे ते बरोबर आहे. मेदी पारशीचं राज्य ह्या काळामध्ये होतं, बरोबर त्याच काळामध्ये हुकूम निघाला. बोलायला कळालं? त्याच्या अगोदरचं कोणतं राज्य? बाबेल. बाबेलच्या अगोदरचे कोणकोणते राज्य होते ते, म्हणजे थोडक्यात आपण असं वर जर गेलो ना इकडं, तर मग आपण आदमाकडे पोहोचतो सुरुवातीला. मग आदमापासून जर येशू ख्रिस्ताकडे यायचं तर संख्या कमी 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 होते. बोलायला कळालं का? आता मला सांगा, आपल्याला 70 आठवड्याविषयी शिकायचं आहे, बरोबर? 70 आठवड्याविषयी शिकायचं आहे, पण त्यातले 70 आठवड्यापैकी 69 आठवडे म्हणजे 483 दिवस, याची पहिली बेरीज करायची. 483 दिवस म्हणजे 483 वर्ष. तर 483 वर्षातून 457 जर घालवले तर किती होतात? 26. आता जरा लक्ष द्या.
457 पासून आपण जर इकडे जास्त गेलो 483 कडे, तर आपण काय होतो माहितीये का, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पण पुढे जातो. कारण की ही संख्या काय, 483 ही संख्या मोठी आहे. जर ही संख्या 450 असती तर काय झालं असतं, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 7 वर्ष किंवा 10 वर्ष अगोदर. आपण ख्रिस्तपूर्व मध्येच असतो. ख्रिस्तपूर्व म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरची तारीख. पण आता ही तारीख जी आहे ही तारीख लहान आहे, पण ही संख्या जी आहे ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण ख्रिस्त जन्माच्या पुढे जात आहोत. का नाही कळालं? परत एकदा 457 ख्रिस्तपूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 457 वर्ष अगोदर, त्याला म्हणायचं ख्रिस्त पूर्व. 457 वर्ष अगोदर. पण जर 457 वर्ष मोजले तर आपण ख्रिस्ताच्या जन्माकडे पोहोचतो. कुठं पोहोचतो? जन्म. मान्य करा, कल्पना करा, 4 इसवी सन या वेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला इतिहासानुसार, 4 इसवी सन. पण 483 आपण मोजणार आहोत. कुठून? इथून. 483 मोजलं इथून की आपण कुठं पोहोचतो? 26 इसवी सन. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरची तारीख आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरची तारीख आहे. पण जरा आता लक्ष द्या, इथं काय व्हायला आपण ख्रिस्तपूर्व, इथं काय आलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर सगळ्या तारखा ज्या आहेत त्या इसवी सन. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर सगळ्या तारखा आहेत ते ख्रिस्तपूर्व. कळालं? आता जरा लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तपूर्व पासून इसवी सन कडे जाता त्यावेळेस काय होतं ते सांगतो. आता हे काय आहे? 457. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 457 वर्ष अगोदर. मग त्याच्यानंतर आपण 400 वर्ष बघूया, म्हणजे अजून जवळ. मग 300 म्हणजे अजून जवळ. मग 200 म्हणजे अजून जवळ. 100 म्हणजे अजून जवळ. 50 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 50 वर्ष अलीकडे इथं. मग आणखी जर पुढे गेलं तर 25, मग पुढे गेलं तर 10, मग 5, मग त्याच्यानंतर 3, मग 2, मग 1. संख्या काय होती? कमी 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 होत जाते. जसं आपण ख्रिस्ताच्या जन्माकडे येतो तसं संख्या कमी 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 होत जाते. जसं आपण ख्रिस्ताच्या जन्माकडे येतो तशी संख्या कमी 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 होत जाते. जसं आपण ख्रिस्ताच्या जन्माकडे येतो तशी संख्या कमी 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 होत जाते. 600, 500, 300 असं कमी कमी करत होत आपण ख्रिस्ताच्या जन्माकडे येतो. कळालं का? पण ज्यावेळेस 1 ख्रिस्तपूर्व येतं कॅलेंडर मध्ये, त्याच्यानंतर कॅलेंडर दुसऱ्या वर्षाचं जे येतं ते कोणतं कॅलेंडर असलं पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही गणित शिकला त्यावेळेस 1 नंतर पुढं काय येतं माहितीये का? 0. 1 नंतर पुढं काय येतं? म्हणजे संपलं तिथं 0. तुम्ही कसं आहे, इथून शिवाजीनगरला जायचंय, कल्पना करा की 5 किलोमीटर आहे. पुढे गेल्यानंतर 4, पुढे गेल्यानंतर 3, पुढे गेल्यानंतर 2, पुढे गेल्यानंतर 1, त्याच्यानंतर मैलाच्या दगडावरती काय लिहिले? पण कॅलेंडर मध्ये 0 तारीख कधी नसतेच. कधी कॅलेंडर मध्ये ऐकला का 0 0 0 0 0 0? कधी बघितलंय? म्हणून ख्रिस्तपूर्व 1 पासून पुढचं वर्ष इसवी सन 1. 0 तारीखच नाही. इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतर, जन्माच्या नंतर 1. हा, जवळपास तसंच. हा, नाही तसं नाही. इंग्लिशमध्ये त्याला वेगळा शब्द वापरलेला आहे, त्याच्या शब्दाविषयी मी सांगेन तुम्हाला. पण ख्रिस्तपूर्व 1 म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो जन्म झालेला आहे तो कधी झालेला आहे माहितीये का? 4 इसवी सनला झालेला आहे. कधी झालेला आहे? सर्वसाधारणतः तारीख 4 इसवी सनला झाली. पण जरा लक्ष द्या, ज्या वेळेस 1 ख्रिस्तपूर्व येतं ना त्याच्यानंतर जे कॅलेंडर येतं ते इसवी सन 1. 0 नाही.
जर तुम्ही गणित शिकला असाल तर तुम्हाला माहित असेल 5 4 3 2 1 त्याच्यानंतर 0, मग त्याच्यानंतर -1 -2 -3 -4 -5. आठवतं का हे गणितामध्ये शिकलो असेल कधीतरी? पण इथं काय आहे? 0 आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं 3 अधिक 5 काय येईल संख्या? 3. बरं ठीक आहे, असं करूया. 3 वजा 5 आता काय येईल? 5 म्हटल्यानंतर 1 2 3 4 5, बरोबर का? ही संख्या म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही ही संख्या गृहीत धरली ना, गणित करताना ही संख्या गृहीत धरली ना, पण इथं गृहीत धरायची नाही, कारण की 0 हे वर्षच नसतं कधी. 0 वर्ष अस्तित्वात नाही. तुम्ही कधी कॅलेंडरमध्ये तुम्हाला 0 0 0 0 0 0 अशी कधीच तारीख येत नाही. म्हणून ख्रिस्तपूर्व 1 पासून डायरेक्ट इसवी सन 1 ला जायचं, म्हणजे इथून डायरेक्ट इकडे जायचं कॅलेंडरमध्ये. पण गणितामध्ये तसं नाही, गणितामध्ये 0 पकडावं लागतं. बोललेलं कळालं का? का नाही कळालं? 3 म्हणजे अधिक संख्या आहे, वजा 5 म्हणजे इकडे जायचं, वजा कमी करायचं, म्हणजे काय होईल संख्या? काय येईल? वजा. मोठी संख्या 5 आहे, त्यातून 3 केलं का 2 राहिलं, वजा आहे तसं -2. इथं आपण 0 संख्या धरली. गणितामध्ये 0 संख्या धरतो आपण, गणितच तसं असतं. पण ज्या वेळेस आपण कॅलेंडरचा तारखेचा विचार करतो, 0 तारीख कधी नसते. म्हणून ख्रिस्तपूर्व 1 पासून इसवी सन 1 पर्यंत डायरेक्ट 0 हे नाही. म्हणून तुम्ही जे सांगितलं ना 26, त्याच्याऐवजी आपण आता काय करायचं, 1 वर्ष वाढवायचं. का? 0 कॅलेंडरच नाही ना, म्हणून आपल्याला 1 वर्ष वाढवायचं. म्हणून आता 26च्या जागी मी काय लिहिणार? 27 इसवी सन. 0 कॅलेंडर नाही, 0 तारीख नसते. 1 ख्रिस्तपूर्व पासून आपण सरळ सरळ 1 इसवी सनला जातो. म्हणून ख्रिस्त पासून इसवी सनला गेलं की 1 वर्ष वाढवायचं. पण जर तुमची बेरीज ख्रिस्तपूर्व मध्येच असली तर 1 वाढवायची गरज नाही. जर तुमची बेरीज इसवी सन मध्येच असेल तर 1 वाढवायची गरज नाही. पण जर बेरीज तुमचे ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनला जात असेल तर 1 वर्ष नक्कीच वाढवायचं. इथं आपण 1 वर्ष वाढवलं का कुठं? इथं 1 वर्ष वाढवलं का कुठं? 605 किंवा 607 ते 538 1 वर्ष वाढवलं का? नाही. का? ख्रिस्तपूर्व ते ख्रिस्तपूर्व आहे. इथं वाढवलं का 1 वर्ष? नाही. ख्रिस्तपूर्व मध्येच आहेत दोन्ही संख्या. इथं वाढवलं का? ख्रिस्तपूर्व मध्येच आहे, बरोबर का? तसंच ख्रिस्तपूर्व मध्ये बेरीज करताना 1 वाढवायची गरज नाही. इसवी सन आता आपण 2026 मध्ये आहोत. 2020 पासून 2026 पर्यंत आपण पोहोचलो. किती वर्ष पूर्ण केले? 6 वर्ष पूर्ण झाले. तिथे 1 वाढवलं का आपण? नाही. का? इसवी सन मध्येच खेळ चाललाय सगळा, बरोबर. पण जर ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनला जात असाल तर तुम्हाला 1 वर्ष वाढवावं लागेल. का? कारण की या शून्याच्या जागी तुम्ही 1 वर्ष वाढवता. इथं 0 वर्ष नाही, म्हणून 1 वर्ष वाढवता. म्हणून 26 जी तुमची बेरीज आलेली आहे ती बेरीज याच्या प्रमाणे आलेली आहे, गणितानुसार आलेली आहे. गणितानुसार तुमची संख्या 26च येणार आहे, गणित आहे. पण कॅलेंडर अनुसार 26च्या ऐवजी तुमची संख्या आता काय येणार? 27. कधी लक्षात ठेवायचं? ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनला गेलं रे गेलं 1 वर्ष वाढवायचं. मग तुमची 27 आली तर 28 करायचं, 28 असेल तर 29 करायचं, 26 आली आहे ना संख्या, 27. 27 इसवी सनला येशू ख्रिस्त बरोबर यार्दन नदीवरती यूहन्ना बाप्तिस्म्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला. अचूक त्याला म्हणायचं अभिषिक्त होणे. कुठे लिहिले याच्याविषयी की तो बाप्तिस्मा त्याने घेतला? घेतला का बाप्तिस्मा? कुठे घेतला? कधी? कुठे लिहिले? योहान 1.
येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, तो अभिषिक्त झाला. तुम्ही मला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, पवित्र आत्म्याने प्रेरित वगैरे वगैरे वगैरे. कुठे लिहिले की पवित्र आत्मा त्याच्यावरती आला, उतरला आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या? कुठे लिहिले ते वचन सांगा मला. कोणत्या पुस्तकामध्ये लिहिले? ठीक आहे, मी तुम्हाला जवळचं उत्तर देतो. मत्तई. मत्तई. मत्तई 3रा अध्याय, बरोबर आहे उत्तर. बर, 15 कडे जाऊया आपण. मत्तई 3:15. हा, हे आता होऊ दे. येशू ख्रिस्त काय म्हटलं? हे आता हा काय होऊ दे? पुढे. बर, ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत, बरोबर का? आता येशू ख्रिस्त असं का म्हटलं ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत? येशू ख्रिस्ताने ही भविष्यवाणी दिली. कोणाला? अहो, कोणाला दिली भविष्यवाणी? 2300 दिवस. हा, कोणतरी राजा म्हटलं, हा कोणतरी म्हटलं दानिएलाला. कोणाला दिली भविष्यवाणी? दानिएलाला दिली. 2300 दिवसाची भविष्यवाणी दानिएलाला दिली. फरमान फक्त त्या भविष्यवाणीमध्ये जो आहे तो फरमान फक्त राजाने काढला. आता ही भविष्यवाणी जर येशू ख्रिस्ताने दिली तर ही भविष्यवाणी पूर्ण करायची जबाबदारी कोणाची? म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस यार्दन नदीवरती गेला त्याला माहित आहे की बाबा मी दानिएलच्या 8व्या अध्यायानुसार, दानिएलच्या 9व्या अध्यायानुसार मी भविष्यवाणी पूर्ण करणार आहे. म्हणून दानिएलाच्या भविष्यानुसार येशू ख्रिस्त काय म्हटलं? हे सर्व पूर्ण झालं पाहिजे. बघा, म्हणजे म्हटलं ना, येशू ख्रिस्त भूतलावरती यायच्या अगोदर त्यांनी जी भविष्यवाणी सांगितली ती भविष्यवाणी त्यानं मानव या नात्याने येऊन पूर्ण केली. म्हणून येशू ख्रिस्त जबाबदार आहे. जर तुम्ही अचूकच तुम्हाला माहित पाहिजे तर जवळपास ही भविष्यवाणी जी आहे ना 27ची, ही भविष्यवाणी जी आहे ही 27 इसवी सनला पूर्ण झाली आणि ती 27 इसवी सनला म्हणजे म्हणजे वर्षाच्या शेवटी, जसं की ऑक्टोबर नोव्हेंबर, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या काळामध्ये येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतलेला आहे. बर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर काय झालं? हा, वाचा, बरोबर आहे उत्तर. हा, पाण्यातून वर आला. बर, हा हा, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपामध्ये येशू ख्रिस्तावरती उतरला. म्हणजे त्या ठिकाणी ख्रिस्त आहे, त्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे. बर, अभिषेक करण्यासाठी कशाची गरज लागते? राजे ज्यावेळेस अभिषेक केले जायचे त्यावेळेस काय काय गोष्टीचा वापर केला जायचा मला तुम्ही सांगा. तेल, अभ्यंग, आणखी काय? शिंग, आणखी काय? कुपी आहे का? बरं, असेल, मला बघावं लागेल, तपासावं लागेल. हा, याजक. बरं, आणखी काय? नाही, ते राजानं केलेली विधी आहे. राजाला अभिषेक करताना आणखी काय? त्याच्या हातामध्ये काय? त्याच्या हातामध्ये देवाचे जे शास्त्रलेख आहे तो शास्त्रलेख ठेवला जायचा. त्या शास्त्रलेखानुसार तू राज्याची काय कर? स्थापना कर आणि राज्य तू चालव. या सर्व गोष्टी आहेत, बरोबर का? तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस तो पवित्र आत्म्याने प्रेरित होता. म्हणून देवाचं वचन म्हणतं, आज्ञा निघाल्यापासून अभिषिक्त अधिपती येईपर्यंत किती आठवडे जाणार आहेत? 69 आठवडे पूर्ण होणार आहेत. पासून पर्यंत. आता मोजून मला सांगा, 457 पासून 27 इसवी सन पर्यंत 69 आठवडे पूर्ण झालेत की नाही? झालेत का नाही? का झालेत? कारण की 69 आठवडे म्हणजे 483 दिवस, म्हणजे 483 वर्ष. इथून 483 वर्ष मोजले की आपण कुठे येतो? बेरीजेनुसार 26 इसवी सनला. पण कॅलेंडर मध्ये 0 वर्ष नाही, म्हणून 26 च्या ऐवजी 27. कारण की ख्रिस्त पूर्व पासून आपण
इसवी सनला गेलो. बरोबर 27 इसवी सनला वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी काय केलेलं आहे? बाप्तिस्मा घेतलेला आहे. 69 आठवडे पूर्ण झालेले कळालं का कसं? आता जरा लक्षात द्या. राहिले किती आठवडे? एक आठवडा राहिला. म्हणजे किती दिवस राहिले? 7. म्हणजे किती वर्ष राहिले अजून? 7 वर्ष राहिले. 7 वर्ष राहिले. बर, पुढे शिकायचं का थांबायचं? तुम्ही सांगा. कारण की जर एक आठवडा मी 4 ख्रिस्तपूर्व 4 BC, माफ करा, ख्रिस्तपूर्व, 4 ख्रिस्तपूर्व ही येशू ख्रिस्ताची जन्माची तारीख आहे. चुकून मी इसवी सन लिहिलं तर इसवी सन नसून ख्रिस्तपूर्व आहे. बर, आणखी काय प्रश्न आहे का इथे? कधी झाला त्याच्याविषयी आपल्याला बघायचं. तर ज्या वेळेस हुकूम निघाला यरुशलेम बांधण्याचा 457 तारीख आहे. तिथपासून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला 27 इसवी सन पाहायला मिळेल. त्यामध्ये तोपर्यंत किती आठवडे पूर्ण झाले होते? 69 आठवडे पूर्ण झाले होते. शेवटचा 17वा आठवडा जो आहे तो 17व्या आठवड्यामध्ये काय काय झालं याच्याविषयी आपण नक्कीच शिकणार आहोत. पण परत एकदा, ज्या वेळेस आपण बाबेलकडून पुढं जातो तस संख्या जी आहे ती कमी होत जाते. 600, 500, 400, 300, 200 असं करत करत आपण ख्रिस्ताच्या जन्माकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस 1 ख्रिस्तपूर्वकडे येतो. पण 1 ख्रिस्तपूर्वापासून जर पुढे जायचं तर आपण इसवी सन 1 कडे जातो. कारण की 0 वर्षचं कॅलेंडर नसतं. म्हणून 1 पासून डायरेक्ट 1, ख्रिस्तपूर्व 1 पासून डायरेक्ट इसवी सन 1 हे कॅलेंडर असतं. म्हणून आपण ज्यावेळेस ख्रिस्तपूर्व ते इसवी सनला जातो त्यावेळेस आपण काय करतो? 1 वर्ष वाढवतो. जर बेरीज ख्रिस्तपूर्व मध्येच असेल 1 वर्ष वाढवायचं. जर बेरीज इसवी सन मध्येच असेल 1 वर्ष वाढवायचं नाही. बोलायला कळालं? गणितानुसार 26 तारीख बरोबर आहे, गणित आहे. पण कॅलेंडर अनुसार 1 वर्ष वाढवायचं. का? इथं 1 वर्षाचा गॅप पाहिजे, इथं 0 वर्ष नाही. म्हणून 1 वर्ष वाढवायचं, 27 धरायचं. कळालं? ठीक आहे, आपण इथं थांबूया. पुढच्या आठवड्यात आपण 17वा आठवडा शिकणार आहोत. पण ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा की काय काय आपण शिकलो. ठीक आहे, आपण शोधायचे आहे. बरोबर, तारीख शोधायची आपल्याला. वय जास्त महत्वाचं नाही, तारीख शोधायची. ठीक आहे, थांबूया. प्रार्थना करू आपण. हे माझ्या पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझे प्रिय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. सकाळपासून आतापर्यंत सांभाळलंस आणि आठवड्यातला हा पहिला दिवस आम्हाला दाखवलास त्याच्याबद्दल फार धन्यवाद. जे काय प्रभू इथे येऊन आम्हाला तू भरपूर तुझ्याबद्दलचं नॉलेज समज देत आहे माझे बाप्पा, त्याच्याबद्दल लाखो धन्यवाद. ब्रदर शैलेश ब्रदर यांच्यावर तू असाच आशीर्वाद पाठव प्रभू. त्यांच्या मार्फत जे काय आम्हाला सत्य भेटत आहे प्रभू, ते सत्य आम्हाला अधिकाधिक मिळावं. त्यासाठी त्यांनाही आशीर्वादित कर आणि आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला सहाय्य मदत कर प्रभू. त्याचबरोबर प्रभू, जे काय मध्यस्थी म्हणून माझ्याकडे विनंती आलेले आहेत माझे बाप्पा, सिस्टर प्रीती, सूर्यकताई यांच्यासाठी प्रभू, त्यांना तू स्पर्श कर. जे काय बॅक पेन होत आहे प्रभू परमेश्वर, त्यांना तू तिथं तुझं जखमी हाताचा स्पर्श त्यांना कर माझे बाप्पा. त्यांना आशीर्वादित कर, त्यांना आरोग्य दे. जे काय पेन होत असेल प्रभू त्याच्यामधून त्यांना दूर बाहेर काढ माझे बाप्पा. त्याचबरोबर प्रभू प्रियंका सिस्टर, त्यांची जे काही सर्जरी होणार आहे त्याच्यामध्ये तू त्यांना सहाय्य मदत कर. त्यांची संगती राहा, त्यांना आशीर्वाद कर, आरोग्य दे. सर्जरी सर्व काही व्यवस्थित होऊ दे माझे बाप्पा. त्याचबरोबर प्रभू ब्रदर, त्यांनाही तू आरोग्य दिलंस, त्यांना आजारातून बरं केलंस माझे बाप्पा, त्यांना आरोग्य दिलंस, त्याच्याबद्दल लाखो धन्यवाद माझ्या प्रभू. इथं जमलेले सर्वांना तो आशीर्वाद पाठव. जे आलेले नाहीत माझे प्रभू त्यांनाही तो आशीर्वाद पाठव. त्यांचे मार्ग मोकळे करून त्यांना इथं सुखरूप पुढच्या आठवडी आण माझे बाप्पा. इथं जमलेल्या प्रत्येकाचा ताबा तुझ्या हाती घे आणि इथून पुढची सर्व वेळ का तुझ्या हाती सोपवते प्रभू. काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर क्षमा कर. सर्व माहिती असणारा जाणणारा तू आहे माझे प्रभू. सर्व तुला ठाऊक आहे माझे बाप्पा. कोळगे सिस्टर जे काय अजून येऊ शकल्या नाही माझे बाप्पा, त्यांना तू स्पर्श कर. जे काय ॲक्सिडेंटमधून त्यांना तू बाहेर काढलंस आणि त्यांना आरोग्य दिलंस त्याच्याबद्दल लाखो धन्यवाद. त्यांना लवकरात लवकर इथं तुझा अभ्यास करण्यासाठी त्यांना सहाय्य मदत कर. इथं आण माझे परमेश्वर. त्या सर्व काही तुझ्यावर सोपवते. या सर्व विनंत्या धन्यता आणणार प्रभू ख्रिस्त त्याच्या प्रिय गोड मधुर नाम मागते म्हणून तो ऐक. आमीन.